मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि बीड पेटलं। आधी ती क्रूरपणे केलेली एक हत्या होती, पण हळूहळू प्रकरण पेटत गेलं। इतकं की मग ते केवळ हत्येपुरतं उरलं नाही, तर त्यात राजकारण आलं, त्यात जात आली, त्यात लाखो करोडोंची काळी संपत्ती आली, राखेतून जन्मलेली कुबेरालाही लाजवणारी धनदौलत आली। या सगळ्यात अजूनही आला नाही तो फक्त न्याय। त्याच संदर्भातली आज दिवसभरातली एक महत्त्वाची घडामोड आणि त्यामागचा तपशील, सविस्तर तपशील पाहणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये। चला सुरुवात करूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आजच्या सगळ्या घडामोडी बीड, मस्साजोग, केज, परळी या चौकोनात वेगानं फिरत होत्या। वाल्मिक कराडवर मकोका लावण्याचा मोठा निर्णय CID आणि SIT ने घेतला। मात्र मकोका लागल्यानंतरही हे प्रकरण शांत होण्याऐवजी चिघळतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नेमकं काय घडलं बीड, मस्साजोग, केज आणि परळीत, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। खंडणी प्रकरणात 15 दिवसांपासून अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका लावण्यात आला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते। त्यात CID आणि SITनं आता वाल्मिक कराडची भर घातली आहे। वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यात मकोका लावण्यात आलाय। SIT उद्या वाल्मिक कराडला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करणार आहे। वाल्मिक कराडला मकोकाच्या कारवाईतून वगळण्यात आलं होतं, त्यावरून देशमुख कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली होती। आमची मागणी आहे की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली आणि त्यांना कोण मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये 6 आरोपी करावं। आणि राहिला विषय मकोकाचा, तर आम्हाला असं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना प्रत्येकावर 302 द्वारे हा मकोका लागलाच पाहिजे। आम्ही आत्तापर्यंत काय बोलतोय, आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, आमचा मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे आणि आमचं जे यंत्रणा कार्यरत आहेत त्यांच्यावर विश्वास आहे। ते नक्की म्हणजे त्यांचं काम करतील। आणि आमची मागणी जी आहे ती हीच आहे की अजून ह्याच्यामध्ये कोण आहेत ते सगळ्यांना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावं। वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात आरोपी करावं यासाठी राजकीय आणि सामाजिक दबावही वाढत होता। आता कलम 302 लावण्याची मागणी केली जाते। पोलिसांनी SITने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते। याच्यामध्ये ह्याने मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही। तोवर आमची SIT म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या SITनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय। परंतु एक चांगली गोष्ट आहे की त्याला मोक्यामध्ये घेतलंय। त्याला आता 302 मध्ये घेणं खूप गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच होतं फडणवीस साहेबांनी की हे सगळेचे सगळे आरोपी मोक्यामध्ये घेऊन 302 मध्ये घेतले जातील। मकोका लागला याचा अर्थ काय, तर या सर्वस्वी आपल्या माध्यमातूनच मी बघतोय की संघटित गुन्हेगारी आणि खुनाचा कट रचण्यामध्ये ह्यांचा सहभाग याच्या अनुषंगानंच त्यांना मकोका लागलेला आहे। त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली त्याच्यात येते असं म्हणतात। त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पुढे जाऊन हत्येमध्ये देखील वाल्मिक कराड यांना आरोपी केलं जाईल? नाही, मी म्हणायची गरजच नाही। मकोकाचा अर्थच आहे की त्याच्यात ते ॲड झालेले आहेत। जो दोषी सापडेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, या खून करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि शेवटपर्यंत मी झटत राहणार। वाल्मिक कराडसाठी समर्थक सकाळपासूनच उघडपणे मैदानात उतरले होते। त्यात वाल्मिक कराड यांच्या आईनं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला। कशामुळे केले? फक्त ह्यांना त्रास देण्यासाठी, ह्यांना डांबून ठेवण्यासाठी? राजकारण पूर्ण एवढं राजकारण असते का कुठं?
अख्खा आज महिना झालं त्यांच्यावर पूर्ण राजकारण वाजवायलेत. कशासाठी वाजवायलेत? आम्ही कोण आहेत? सामान्य व्यक्तीच आहेत ना, सामान्य कार्यकर्ताच आहेत ना. मोठे लोक तुम्ही आहेत, सगळे राजकारण तुमचं व्हायले, जातीवाद तुमचा व्हायला आहे. आम्ही कधी जातीवाद केला का कुठं राजकारण केलं? फक्त प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम केलं, ह्याचं फळ जर असं भेटत असेल ही अवघड गोष्ट आहे. आणि कशामुळं करायलेत हे त्यांनीच हे सांगावं. ह्याला न्यायच आम्हाला द्यायचा नाही. आमच्यावर फाशी द्या, नाही फाशीची शिक्षा करा, नाही राखेल होता आमच्यावर. आता बसून आम्ही कवर बघावं. त्यांचा कवर एवढं सहन करावं. 1 महिना झालं सहन करायला आम्ही. मला सांगा, तुमची तब्येत खराब आहे, तुम्ही उपचार काय करायचंय खराब? आता इथून मेले तरी पाणी पाजवाय तरी लेकाला माहे आणा. मेले तर माझ्या जीवाची परवा नाही. लय लेक मे परी कष्टात वाढविला. हे सगळं एकीकडे सुरू असताना वाल्मिक समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. त्यातच मकोका लावल्याची बातमी पसरताच परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळलेले दिसले. मकर संक्रांतीसाठी सजलेल्या बाजारपेठा ओस पडलेल्या दिसल्या. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराड यांचं नाव आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देखील आता तपास यंत्रणेने घेतलेला आहे. आणि त्यानंतर परळीमध्ये जे आहेत ते आपल्याला कडकडीत बंद पाहायला मिळतोय. परळी पोलीस स्टेशनपासून टॉवरकडे जाणारा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती असलेल्या दुकानांची आपण परिस्थिती बघताय. सकाळपासून हे सगळी दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहे. जवळच जिजामाता उद्यान आहे, त्यामुळं चौपाटीसारखा परिसर, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची दुकानं जी आहेत या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सगळी दुकानं जी आहेत ती सकाळपासून बंद असल्याचं चित्र इथले नागरिक सांगतायत. आजच्या दिवसभरातील सगळ्या घटनाक्रमावर राज्यातील मोठ्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. विरोधकांनी सरसकट टीका केली तर आरोपींना सरकार म्हणून आम्ही सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा दिली. सरकार प्रायोजित बीड आणि परभणीचे दोन्ही प्रकरण आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं एक जंगलराज यांनी ज्या पद्धतीनं मागच्या 2.5 वर्ष आणि आता जे निर्माण करतात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला जे कलंक लागतो आहे, महाराष्ट्राची बदनामी पूर्ण देशामध्ये होत आहे, जगात होत आहे. कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं. मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात. आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे. जर कुणाला काही लाच द्यावी लागली असेल आणि त्याचे पुरावे असतील तर ते आम्हाला द्या. आम्ही त्याची चौकशी करू आणि दोषींना त्या ठिकाणी शासन करू. त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. वाल्मिक कराडला मकोका लावणं हे संतोष देशमुख समर्थकांच्या लढ्याचं यश आहे. एक मोठी मागणी मान्य झाल्यानं आता बीडमधला तणाव निवळायला काही प्रमाणात मदत होईल अशी शक्यता आहे. बीडहून गोविंद शेळके आणि आफताब शेखचं ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. दोन दिवसांपूर्वी शिर्डीत ठाकरे पवारांवर टीका करून गृहमंत्री अमित शहा अहमदाबादला पोहोचले. पतंगबाजीत रमले, मकर संक्रांतीचा आनंदही लुटला. इकडे महाराष्ट्रात मात्र त्यांच्या टीकेच्या मांजामुळे पवार आणि ठाकरे समर्थक संजय राऊत यांच्या मनाला जखमा झाल्या. संजय राऊतांनी दगाबाजीवरून भाजपला सुनावलं तर स्वतः शरद पवारांनी अमित शहांना तडीपारीची आठवण करून देत खोचक टीका केली. पाहुयात राजकीय काटाकाटीचा हा खेळ नेमका कसा रंगला ते. भाजपच्या महाधिवेशनात अमित शहा यांनी ठाकरे पवारांच्या राजकारणावर टीका केली. शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया. झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है. अमित शहा तिकडे अहमदाबादमध्ये संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा आनंद लुटत असताना इकडे महाराष्ट्रात मात्र 2 दिवसानंतरही शहांच्या भाषणाचे पडसाद उमटणं सुरूच होतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी अमित शहांना अनेक जुन्या गोष्टींची आठवण करून दिली. दगाबाजी या शब्दांवरून खरपूस टीकाही केली. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांवरती शिर्डीत जो प्रेमाचा वर्षाव केला, तर तो वर्षाव आणि त्यामागे नक्की काय आहे याच्यावर मी गप्पा मारल्या. आणि त्यांनी काही जनसंघातल्या जुन्या आठवणी सांगितल्या. कदाचित त्या काळात अमित शहा राजकारणात नसतील, त्यांना जनसंघाचं आणि पवार साहेबांचं नातं माहीत नसावं. शरद पवार यांनी आधी अमित शहांचे आरोप हास्यास्पद असल्याचं सांगितलं, मात्र नंतर थेट तडीपारीचा उल्लेख करत अमित शहांवर बोचरी टीका केली. हे करत असताना पवारांनी पुन्हा एकदा संघाच्या जुन्या लोकांची स्तुती केली. महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया. नंतरच्या काळामध्ये माझ्याशी सर्वांची असतील, सेवाग्राम प्रसिद्ध असतील, अनेकांचे नाव सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासन देशाला दिले. त्यांची नावं मी आता आपण सगळ्यांना सांगितलं. यांचं एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्याचा तरीफान केलं गेलं. शरद पवारांनी अमित शहांवर केलेल्या टीकेला भाजपनं आक्रमकपणे उत्तर दिलं. गृहमंत्र्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी केलेली कामं बघण्याचा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला. तर आशिष शेलार यांनी जुने संदर्भ देत सरकार स्थापन करण्याच्या आधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला असा प्रश्न विचारला. पवार साहेब यांचा आता कुठेतरी तोल जाऊ लागलाय की काय? पवार साहेब, तुम्हाला, तुमच्या पक्षाला, तुमच्या मित्र पक्षाला आणि आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केलेला आहे. पवार साहेब हे विसरू नका, लवासाच्या बाबतीत कोर्टाने केलेले निर्देश, उपस्थित केलेल्या शंका आणि नावं निघणारी त्याच्या भोवतीचं वलय, ही 4 बोटं कोणाकडे येत आहेत पवार साहेब लक्षात ठेवा. अशा प्रकारची गृहमंत्र्यांवर व्यक्तिगत टीका करणं त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही. आज त्या ठिकाणी देश सुरक्षित आहे. गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी उत्तमपणे देशामध्ये सुरक्षा राखण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आहे. परंतु आपल्यावर टीका झाली म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीनं टीका करणं योग्य असं मला अजिबात या ठिकाणी वाटत नाही. पत्रकार परिषदेत शरद पवार फक्त अमित शहा, संघ किंवा भाजपवरच बोलले नाही, तर महायुतीतील मित्रपक्षांवरही त्यांनी हल्ला चढवला. राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी त्यावर उत्तर दिलं. आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार याच्या अगोदरही कैकदा त्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याच्या बाबतीत 2014ला आपण पाहिला असेल, 19ला ते त्यांचं काही असं नसतं आणि म्हणून ते बार्गेनिंग पद्धत वाढत आहेत. पवार साहेब गेली 6 दशकं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत आणि मी वारंवार या विषयावरती बोलत आलो की साहेब ज्या काय भावना व्यक्त करतील, प्रेसजवळ संवाद करताना जे बोलतील त्या संदर्भातलं मी कुठलंही उत्तर किंवा पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडणार नाही. एकत्र येण्याबाबत भाजपसोबत अमित शहांसोबत झालेल्या एका बैठकीचा उल्लेखही शरद पवारांनी केला. मात्र ती फक्त चर्चा होती, आपण कोणतीही कमिटमेंट दिली नव्हती अशी मांडणी शरद पवारांनी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर घडामोडी घडतायत. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यावर त्यात वाढ होणार आहे. अनेक समीकरणं बदलणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीगाठी वाढणं, अमित शहांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांवर टीका करणं, त्याला स्वतः शरद पवारांनी तडीपारीचा उल्लेख करत उत्तर देणं, यावरून काहीही अर्थ काढणं हे घाईचं ठरू शकतं. 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर.
म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काय होऊ शकतं, उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचं मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. या राजकीय पतंगबाजीनंतर राजकीय शोलेमध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.